मिस्टर फिल्टरपाडा 2019 को पॉवर्ड बाय माझा हक्काचा LED TV. तर दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपण ही स्पर्धा आयोजित केलेली आहे. ही स्पर्धा जिंकणं हे भल्या भल्यांचं स्वप्न असतं, कारण अख्खा महाराष्ट्र डोळ्यात प्राण आणून ही स्पर्धा त्यांच्या टीव्हीवर बघत असतात. नाही, काही जण त्यांच्या नवीन LED टीव्हीवर सुद्धा बघत असतील. आई पाय लागू. तर बघूया कोणता लकी स्पर्धक पहिल्यांदा खेळायला येतोय. कोण होईल मिस्टर फिल्टरपाडा 2019. चलो. आणि त्या लकी स्पर्धकाचं नाव आहे, ओ माय गॉड, महाराष्ट्राची हास्य जत्रा फेम गौरव मोरे. सॉरी गौरव मोरे. Hello everyone, I am Gaurav More from Power Filterpada. क्या बात है. हॅलो मिस्टर गौरव. हॅलो. ओ आय एम सॉरी, मला मिस्टर फिल्टरपाडा जायचं होतं, चुकून महाराष्ट्र केसरीला आलो. एक्सक्यूज मी, तुम्ही योग्यच ठिकाणी आलात. इथेच मिस्टर फिल्टरपाडा सुरू आहे सर. हो काय? अरे मग तुम्ही इथे काय करताय? अय पहिलवान, तुझी मॅच तिकडे चालू आहे, जा तिकडे. एक्सक्यूज मी सर. येस. मी ह्या शोची अँकर आहे सर. मग मी कुठं म्हणलं टँकर आहे म्हणून? सर तुम्ही सेलिब्रिटी आहात म्हणून मी ऐकून घेते. Okay. अँकर म्हणजे मी या शोची होस्ट आहे. आपण आता वळूया आपल्या पहिल्या राऊंड कडे, ज्याचं नाव आहे नाचाल तर वाचाल. तुमच्या समोर 3 स्क्रॅच कार्ड ठेवण्यात आले. त्याच्यावर डान्सचे प्रकार लिहिले. ओके. त्यामध्ये डान्सच्या पहिल्या नावाचं अक्षर लिहिलंय फक्त. ओके. एक कार्ड निवडायचंय, ते स्क्रॅच करायचंय. जो प्रकार येईल त्याच्यावर तुम्हाला नाचायचंय सर. मी हे घेतो. येस सर. हे घेतो. हे ओ मॅडम. येस. हे कोळी डान्सचं स्पेलिंग चुकलं इथं. काय लिहिलं बघा. नाही सर, ते कोळी डान्स नाहीये, हा. ते कोबालो पोल्टा आहे. कोबालो पोल्टा. हा. हे डान्स आहे? हा सर, माचू पिचूच्या डोंगरावरील जंगली लोकांचा डान्स आहे हा सर. येस सर. माचू पिचू नाही, म्हणजे कोबालो पोल्टा हा डान्स. माचू पिचूचा डोंगर. हो, असले डान्स ना आपल्याला येत नाहीत, कळलं ना? तुम्हाला कॉमेडी तरी कुठे येते, पण करताना सर करावी लागेल. युअर टाइम स्टार्ट नाउ. एक मिनिट आगे ना, मी काय म्हणतो, तुम्ही खाली बसा ना. का? डान्स जमेल की नाही ते मला माहिती नाही, पण निदान माचू पिचूच्या डोंगरावर नाचतो एवढं तरी समाधान वाटेल. हा माचू पिचूचा अख्खा डोंगर तुमच्यावर नाचल्यावर कसं वाटेल? माचू पिचून जाईल. पण नाचताय सर. युअर टाइम स्टार्ट नाउ. आमिर भाई बजा ना अपना कोबालो बोल्टा. बोले बच्ची, बोले भाई किधर जा रहा है? ये कोबालो बोल्टा कर रहा है. आमिर किधर है? आमिर का अगली के साथ छोटा काश्मीर, और आज उधर पुलिस की रेड गिरने वाली है. भाई के छोटे छोटे काश्मीर सूझेंगे ना, तब उसको पता चलेगा. बच्ची बोले कोबालो पोल्टा नाच रहे अपन माचू पिचू के डोंगर पे. पुलिस. अत्यंत चुकीचा आणि हिडीस असा नृत्याविष्कार गौरव मोरे यांनी सादर केलाय. यांच्यासाठी यांना एकदा जोरदार टाळा. मला असं वाटतं ना, तुमच्या ज्ञान प्राप्तीसाठी तुमचाच मेंदू तुमच्याच ह्याच्यात मिळालेल्या ओव्हन मध्ये एकदा भाजून का घेत नाही? बघा ना काही फरक पडतो काय सर? बघा ना. ट्राय करायला हरकत नाही. अरे आणा लवकर, आणा सर लवकर. अरे तुम्ही हातामध्ये डोनट घालून फिरता? माझ्याशी नीट बोलायचं. सॉरी मॅडम, सॉरी. आणि मुळात आहे ना, कोबालो पोल्टा हा अंग न हलवताच नाचायचा प्रकार आहे. हो काय? हे असं पाठमोर उभं राहायचं, असं नजरेच्या आधाने करायचं नृत्य. बघायचंय? दाखवा ना. म्युझिक.
दॅट्स इट. हा आहे कोबालो पोल्टा. कसा वाटला सर? खरं सांगू हा. का, तुम्ही कोबालो पोल्टा म्हणताय म्हणून Yes. मला तर बुलडोझर उलटावून नाचण्यासारखं वाटलं. अक्कल काडीची नाहीये, पण हे सुरकुती बाह्य ज्ञान जे मिळवलंय ना सर, म्हणजे मेंदूलाही न कळवता तुम्ही जे बोलता ना, क्या बात आहे सर. तो मेंदूही कवटीतल्या कवटीत अचंबित होत असेल. अयो मारतो की काय मी आता, असं करत असेल सर, मला गॅरंटी आहे. माझा मेंदू आतल्यात? Yes, sir. अरे बाप, मग तो काय मी आता असं बोलतो. येस सर. माय गॉड. सर तर आपण बघूया 2 उरलेल्या कार्ड्स मध्ये काय होतं सर. एकदा स्क्रॅच करा सर. बघितलं पाहिजे. येस, ग वरून गणपती डान्स. वा वा. आणि बा वरून बाल्या डान्स. क्या बात आहे सर, क्या बात. अरे ह्या डान्स साठी मेंदू आहे ना, मेंदू ओव्हन मध्ये ठेवायची गरज नव्हती. अरे गणपती डान्स आणि बाल्या डान्स होता ना, मग मला कोबालो पोल्टा आणि माचू पिचूचा डोंगर हा डान्स कशाला दिला? तुम्ही मुद्दाम करताय हे. नो सर, तुम्ही स्वतःच्या हाताने स्क्रॅच केला, आम्ही मुद्दाम का करू? काय यार? आणि आता स्क्रॅच अँड विन मध्ये नसतं कुणाकुणाचं नशीब, सगळ्यांनाच थोडी LED वगैरे लागतो ना. इट्स ओके सर, नो प्रॉब्लेम. कोणाकोणाला ओव्हनही लागतो, कळलं ना? महाराष्ट्राची हास्य जत्रा ओव्हन मध्ये दिसते का? नाही ना, त्यासाठी LEDच लागतं. डोंट वरी सर, डोंट. पोटिंगली घ्या सर. Yes. आता आपण पुढे वळूया. आपला पुढचा राऊंड आहे अंताक्षरी. ए जुरासिक पार्क. अंताक्षरी नाही, अंताक्षरी. नाही, अंताक्षरीमध्ये गाण्याच्या शेवटच्या अक्षरावरून गाणं गायचं असतं. हा? अंताक्षरी म्हणजे तुम्हाला एक वाक्य दिलं जाईल, त्या शेवटच्या शब्दावरून तुम्हाला गाणं गायचंय सर. अरे ह्याच्यात तर मला कोणीच हरू शकत नाही. विचारा काय सर विचारा. पद्धत सेम आहे. तुम्ही एक कार्ड निवडा, त्याच्यात जो विषय. मला हे पाहिजे. येस सर, स्क्रॅच. अरे किती सोपं आहे यार. चलते चलते आले, चलते क्या बात चलते. आहे सर, गाणं. हे मला जमेल, लगेच जमेल. Yes. चलते चलते वर. हा. चलते चलते मेरे ये गीत याद रखना, कभी अलविदा ना कहना, कभी अलविदा ना कहना. चलते. क्या बात आहे, एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. उत्तर चुकलेलं आहे. चुकलं? अरे असं कसं चुकलं यार? चलते चलते बरोबर आहे ना? नाही सर, शब्द बरोबर आहे, तुमचं गाणं चुकलंय. कसं काय? खरं गाणं असं आहे. नेहा जरा एकदा. चलते चलते यूं ही कोई मिल गया था, सारी राह चलते चलते, सारी राह चलते चलते. क्या बात आहे, हे योग्य गाणं आहे सर. एक मिनिट. चलते चलते माझं गाणं पण बरोबर आहे. त्याच्यामध्ये तुमचं काय गाणं होतं सर? हा, चलते चलते. आमचं काय गाणं होतं? चलते चलते. सर बघा, मध्ये स्पेस नाहीये सर, तुम्ही खूप स्पेस घेतलाय म्हणून हे उत्तर चुकलेलं आहे सर. किती मुद्दाम करता यार तुम्ही. मला दुसरा राऊंड पण खेळायचा, मला पाहिजे, मला एक चान्स पाहिजे बस. आतापर्यंत हरत आला, आता काय जिंकणार आहे? एक मिनिट. नाही, नाही, सर. माझ्या तोंडावर बोला, तोंडावर. घ्या ना, चान्स घ्या हा, सर. मला टेक युअर टाइम पाहिजे. सर, प्लीज. मला अजून एक पाहिजे हा, chance. सर. हे तर किती सोपं आलं यार. सांग आले, सांग वरून. एक मिनिट. गाणं. नाही म्हणलं पहिलं गाणं आठवतं ना, सांग वरून. दुसरं कुठलं आहे का? सांग नाही, हे नाही. सांग नाही. हा बरोबर आहे. माझ्या डोक्यात जे आहे तेच गाणं परफेक्ट आहे. सांग भोलानाथ, पाऊस पडेल काय? टाळ्या. सांग भोलानाथ, पाऊस पडेल काय? शाळेभोवती तळ साचून सुट्टी मिळेल काय? करेक्ट आहे, हे करेक्ट आहे. नाही सर, वन्स अगेन एकदा तुम्ही चुकलेला आहात सर. परत चुकलो. अरे पण यार. खरं उत्तर असं आहे, हा. सांग संतोष, गोव्याला येतोस का? हे कुठलं गाणं आहे? सर मी सांगते तुम्हाला. सांग संतोष, गोव्याला येतोस का? सांग संतोष, गोव्याला येतोस का? गोव्याला जाऊ, बीचच पाहू, तिथेच राहू, येतोस का? सांग संतोष, गोव्याला येतोस का? सांग संतोष, गोव्याला येतोस का? हे योग्य गाणं आहे सर. कोणतं गाणं हे? फेमस गाणं आहे. मी ऐकलं कधी. संतोष हा? याला गोव्याला येण्यासाठी त्याचा भाऊ उल्हास हा. यांनी हे लिहिलेलं गाणं आहे. हा. आणि त्याचा लहान भाऊ विलास यांनी हे संगीतबद्ध केलंय सर. कोण भावंडायची?